हॅलो डिअर स्टुडंट, मिशन इंजिनिअरिंग 2026 या सिरीज मधल्या डे 3 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सो आजच्या सिरीज मध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस करणार आहोत. तो आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस साठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट. कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात, कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतात, हे आपण आजच्या सेशन मध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच जर तुम्ही अजून एनरोल इंजिनिअरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लगेच जॉईन करा. किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप नंबरही मिळेल. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. एनरोल इंजिनिअरचे जे मेंटर्स आहेत ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करतील. बेसिकली या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यावर स्टुडंटचा काय फायदा होऊ शकतो, तर सीईटी सेलनी रिलीज केलेले सगळे जे इम्पॉर्टंट अपडेट आहेत हे तुम्हाला अगदी टाइम टू टाइम मिळतील. त्यासोबतच इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मधले जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळतील. आणि आपले जे एनरोल इंजिनिअरचे जे नवीन नवीन सिरीज येत आहेत जी तुमची ऍडमिशन जर्नी सिंपल करणार आहे. जसं की यामध्ये एक सिरीज आहे आपली सीईटी टू कॅम्पस, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज कव्हर करतो आहोत. त्या कॉलेजची ब्रांच कोणकोणते आहेत ते कव्हर करतो आहोत. ते कॉलेज कुठे लोकेटेड आहे हे कव्हर करतो आहोत. त्या कॉलेजमध्ये कोणत्या कंपन्या आहेत ज्या आतापर्यंत कॅम्पस इंटरव्ह्यूला आल्या ते कव्हर करतोय. त्या कॉलेजमधलं हायेस्ट पॅकेज किती आहे ते कव्हर करतोय. त्या कॉलेजमधलं लोएस्ट पॅकेज किती हे कव्हर करतोय. आणि त्यासोबतच त्या कॉलेजमधलं ऍव्हरेज पॅकेज किती हेही कव्हर करतोय. एवढंच नाही तर त्या कॉलेजचं एक्झॅक्ट फी स्ट्रक्चर किती आहे, त्या कॉलेजचा कट ऑफ काय होता प्रिव्हियस इयरला, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली कव्हर करतो. सो सीईटी टू कॅम्पस ही जी सिरीज आहे या सिरीजला तुम्ही बघू शकता. या अशा ज्या सिरीज आहेत याच्या प्रॉपरली लिंक ज्या आहेत त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुमची इंजिनिअरिंगची जी ऍडमिशन प्रोसेस जर्नी आहे ही सिंपल जी करा. आणि येऊयात आपण आपल्या मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे काय की कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी. सो आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट डिस्कस केलेले आहेत, डॉक्युमेंट इथे मेन्शन केलेले आहेत. सो सर्वात पहिले जर आपण चेक केलं तर आपण स्टार्ट करूयात जनरल कॅटेगरी पासून. सो जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर आपल्याला लागणार आहे एमएसटी सीईटी मार्कशीट. सो एमएसटी सीईटी मार्कशीट, जेडब्ल्यू मार्कशीट, एसएससी मार्कशीट आणि एचएससी मार्कशीट हे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट, त्यासोबतच लिव्हिंग सर्टिफिकेट, हे जे मेन डॉक्युमेंट आहेत हे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असले तरी तुम्हाला सिमिलर आहे, प्रत्येक कॅटेगरीला हे डॉक्युमेंट लागणार आहे. त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी. सो कास्ट व्हॅलिडिटी हे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट ओपन कॅटेगरीसाठी रिक्वायर्ड नाहीये. त्यासोबत आहे कास्ट व्हॅलिडिटी, हे डॉक्युमेंट आपल्याला रिक्वायर्ड नाहीये. त्यासोबत आहे नॉन क्रिमिनल, हे पण डॉक्युमेंट रिक्वायर्ड नाही. रिक्वायर्ड डॉक्युमेंट मध्ये इथे अजून येतं ते म्हणजे आपलं इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर अजून येतं आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्यासोबत येतं गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट कोणाला ऍप्लिकेबल आहे, तर ज्या स्टुडंटनी रिपीट केलेलं आहे 12th साठी. सो ते सीईटी साठी रिपीट करू द्या, जेई साठी रिपीट करू द्या, किंवा तुम्ही मागच्या वर्षी लास्ट इयर नीट दिलं होतं, यावर्षी तुम्ही इंजिनिअरिंगला फोकस करून प्रॉपरली एमएसटी सीईटी आणि जेईला फोकस केलेला आहे. सो अशा स्टुडंट ज्यांचा गॅप आहे एज्युकेशन मध्ये, अशा स्टुडंटसाठी गॅप सर्टिफिकेट जे आहे हे रिक्वायर्ड असणार आहे. सो हे कंडिशन बेस आहे, प्रत्येक स्टुडंटला गॅप सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. त्यानंतर आपण येऊयात ईडब्ल्यूएस कॅटेगरीकडे. ईडब्ल्यूएस कॅटेगरी जी आहे, ज्याला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपले जे 5 पहिले डॉक्युमेंट्स आहेत हे तर कॉमन आहेच. यासोबत बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत जसे की इन्कम सर्टिफिकेट असेल, डोमेसाईल असेल, त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट ते जर ऍप्लिकेबल असेल तर, आणि त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ओके, सो ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे एकमेव एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहे, हे फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या स्टुडंटलाच लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट येऊयात आपण ते म्हणजे एसबीसी कॅटेगरीकडे. सो एसबीसी कॅटेगरीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तर एसबीसी कॅटेगरीमध्ये जे आपल्याला लिस्ट दिसते हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त फक्त एक मेजर डॉक्युमेंट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे एसबीसी कॅटेगरीसाठी रिक्वायर्ड नाहीये. सो जर तुम्ही चेक केलं तर इथे मेजरली व्हीजे कॅटेगरी, एनटी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि एसबीसी कॅटेगरी या ज्या 4 कॅटेगरी आहेत यांच्यासाठी सेम डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. फक्त जर इथे चेक केलं तर याच्यामध्ये आपल्याला न लागणारं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट या कॅटेगरीना लागणार नाहीये. सो या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवा. त्यासोबतच आपण येऊयात एससी आणि एसटी कॅटेगरीकडे. सो एससी आणि एसटी कॅटेगरीचे जे सर्टिफिकेट आहेत किंवा हे जे डॉक्युमेंट आहेत हे सिमिलर आहेत. तुम्ही चेक करा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे एससी आणि एसटी कॅटेगरीला. यांना लागणार आहेत बेसिकली एमएसटी सीईटी ची मार्कशीट, जेडब्ल्यू ची मार्कशीट, त्यानंतर
SSC बोर्डची मार्कशीट, HSC बोर्डची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहे हेही आपल्याला लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तीही आपल्याला लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर जे आहे, ओके, याची आपल्याला काही गरज नाहीये. त्यासोबत इन्कम सर्टिफिकेट जे आहे हे इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे. डोमेसाईल जे आहे, डोमेसाईल सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी ही आपल्याला गरजेची आहे. आणि यासोबतच आपल्याला गॅप सर्टिफिकेट, जर एखादा स्टुडंट रिपीट करत असेल आणि तो SC ST कॅटेगरीचा असेल तर त्याला गॅप सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर रिपीट केलेलं नसेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे लागणार नाही. आणि EWS सर्टिफिकेट याची आपल्याला रिक्वायरमेंट नाही. सो ओव्हरऑल तुम्ही ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे याची प्रॉपरली स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट काढू शकता. हे डॉक्युमेंट मोस्ट प्रोबॅबली आपले CETच्या रिझल्टच्या आधी आले असले तर टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यामुळे लगेच हे डॉक्युमेंट काढायला लागा, प्रॉपरली प्लॅन करा याच्याबद्दल. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही जर डाऊट असेल तर एनरोल इंडियाचा जो ऑफिशियल नंबर आहे जो तुम्हाला खाली दिसतोय डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता. डॉक्युमेंट रिलेटेड काही डाऊट असेल तर एनरोल इंडियाची जी टीम आहे, जे एक्सपर्ट मेंटर आहेत ते तुम्हाला गाईड करणार आहेत. ओके, एवढंच नाही तर तुम्ही जर अजून एनरोल इंडियाच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी एनरोल इंडियाच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. कारण डॉक्युमेंटची रिक्वायर्ड इम्पॉर्टंट अपडेट, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची रिक्वायर्ड अपडेट हे जे आहेत हे सगळे टाइम टू टाइम एनरोल इंडियाच्या इंस्टाग्राम पेजवर आणि युट्यूब चॅनलवर येत असतात. युट्यूब चॅनलला जर तुम्ही चेक केलं नसेल तर युट्यूब चॅनल पूर्णपणे चेक करा. त्यावर आपल्या प्रिव्हियस इयर्स आणि जे स्टुडंट्स आहेत आणि पॅरेंट्स आहेत यांचे डिटेल रिव्ह्यूज आहेत. त्यासोबतच असे काही क्लासेस आहेत जे बऱ्याच वर्षांपासून एनरोल इंजिनियर सोबत कोलॅबरेशन करतात. तिथले स्टुडंट एनरोल इंजिनियर कडे काउन्सिलिंग घेतात आणि ते क्लासेस मधले जे एक्सपर्ट टीचर्स आहेत, क्लासेसचे जे डायरेक्टर्स आहेत, यांनी स्वतःचे जे प्रामाणिक रिव्ह्यूज आहेत हे शेअर केलेले आहेत. ते सुद्धा रिव्ह्यूज युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर आहेत, तिथे तुम्ही चेक करू शकता. एनरोल इंजिनियरची टीम स्टुडंटला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये कम्प्लिटली गाईड करते. याच्याबद्दल जर अजून डिटेल पाहिजे असतील तर तुम्ही एनरोल इंजिनियरची वेबसाईट जी आहे ही चेक करू शकता आणि तुमची इंजिनिअरिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही सिंपल बनवू शकता. सो या सिरीज मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची रिलेटेड ही जी जर्नी आहे ही सिंपल होईल. सो स्टे ट्यून विथ एनरोल इंजिनियर. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ डे 4 मध्ये.